विजय खेतले, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष। सर्व रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना सूचित करतो की गेल्या वर्षी ग्लोबल कंपनीच्या ई मीटर बाबतचा वाद माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये विरार येथील सामाजिक कार्यकर्ते रईस महमूदिया शेख यांनी त्यांचे वकील अक्षय पाटील व अक्षय कांबळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती। या दरम्यान या याचिकेचा बाबत व निर्णय देताना न्यायालयाने असे म्हटले आहे की देशभरात रिक्षा व टॅक्सीसाठी लाखोंच्या संख्येने इलेक्ट्रॉनिक मीटरची विक्री ग्लोबल कंपनीमार्फत झाली आहे व सध्या होत असेल। त्यामुळे हे सर्व मीटर पुन्हा मागे घेण्याची ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होऊ शकते अशी भीती व्यक्त करून माननीय न्यायालयाने ग्लोबल कंपनीच्या ई मीटरवर यापुढे विक्री करण्यासाठी बंदी घातलेली आहे। त्यामुळे यापूर्वी विकलेल्या मीटरबाबतचा प्रश्न रिकॅलिब्रेशनच्या बाबतचा प्रश्न उपस्थित झाला होता। त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती। रिक्षा चालकांनी यापुढे ग्लोबल कंपनीचे मीटर विकत घेऊ नये अथवा कोणत्याही विक्रेत्याने या कंपनीचे मीटर विक्रीचा प्रयत्न करू नये असे आम्हाला आढळल्यास त्याबाबत आम्ही त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू व माननीय न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ। सध्या रिक्षा व टॅक्सीच्या भाडेदरात 3 रुपयांनी वाढ मिळाली आहे। त्यामुळे रिकॅलिब्रेशनचा प्रश्न निर्माण झाला आहे। या संदर्भात आम्ही काल प्रादेशिक परिवहन अधिकारी वसईचे अधिकारी अतुल आदे यांच्याशी भेट घेतली। याबाबत आम्ही ग्लोबल कंपनीच्या रिकॅलिब्रेशन संदर्भातील चर्चा केली। त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की यापूर्वी ज्या विक्री झालेल्या आहेत ग्लोबल कंपनीचे मीटर ज्या रिक्षा टॅक्सी चालकांनी लावलेले आहेत त्यांचे रिकॅलिब्रेशन आम्ही करून देऊ। त्यामुळे रिक्षा चालकांनी कोणत्याही प्रकारे घाबरण्याचं कारण नाही। तसेच रिक्षा चालकांनी कोणत्याही दबावाला बळी न जाता किंवा कुठल्याही अफवाला बळी न पडता हे मीटर देऊन नवीन मीटर घ्या असे कोणी सांगितल्यास ते अजिबात करू नये। ग्लोबल कंपनीचे मीटर जुने विक्री केलेले मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात येईल। त्याचबरोबर पुन्हा एकदा रिक्षा चालकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी एप्रिल पर्यंत सर्व मीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावेत, अन्यथा सर्वच कंपनीचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावेत, अन्यथा तुमच्यावरती मुदत संपल्यानंतर कारवाई केली जाईल। त्याला कोणतीही संघटना जबाबदार राहणार नाही। तरी रिक्षा चालकांनी ग्लोबल कंपनीचे मीटर यापुढे विकत घेऊ नये व कोणीही तो मीटर विकण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। तरी रिक्षा चालकांनी सर्व मीटर नव्याने वाढीव दरप्रमाणे रिकॅलिब्रेशन लवकरात लवकर करून घ्यावे व भविष्यातील होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून वाचावे असे मी त्यांना जाहीर आवाहन करतो। जय हिंद, जय भारत।